नेहमीचा विषय आणि परमेश्वर आज परत एकदा तो नव्याने आम्हाला सांगत आहे, तो म्हणजे सतत प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा. फार गरज आहे प्रियानो. प्रत्येकाच्या जीवनात सैतान चवताळलेला आहे, चवताळलेला आहे. कारण त्याच्या लेकरांना कळायला लागलेलं आहे की मला कार्य करतायत आणि मी त्याचं कार्य करणार आहे आणि मी सैतानाला हरवू शकते. सैतान माझ्या पायाखाली आहे आणि मला विजय ऑलरेडी दिलेला आहे. हे आता प्रत्येक व्यक्तीला कळायला लागलेलं आहे. देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येकाला चालवतो. सैतान त्याच्यामुळे खवळलेला आहे, प्रचंड खवळलेला आहे. प्रत्येकाच्या पाठीमागे तो हात धरून लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचा आत्मा सांगत आहे, निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा. मार्काचा 14वा अध्याय 38वा वचन, मार्काचा 14वा अध्याय 38वा वचन. तुम्ही परीक्षेत पडू नये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, सावध राहा, सतत आणि सतत जागृत राहा. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे, कळतंय, समजतंय, जाणवतंय, पण देहाच्या वासना आणि देहाचा थकवा आणि देहाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या कोटाडेपणाच्या गोष्टी सगळ्यामुळे काय झालेला आहे, आमचा हा देह अशक्त झालेला आहे. लूकाचा 18वा अध्याय पहिलं वचन, लूकाचा 18वा अध्याय पहिलं वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला दिला. लक्ष देऊन ऐका. त्याने लूकाचा 18वा अध्याय पहिलं वचन, त्याने सर्वदा प्रार्थना करावी. त्यांनी सर्वदा म्हणजे आपण सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये, खचून जाऊ नये, निराश होऊन जाऊ नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. आता पुढे तो दाखला ऐकणार आहेत. त्याच अध्याय लूकाचा 18वा अध्याय 2 ते 7 वचनामध्ये 7 वचनामध्ये 2 ते 7 वचन आपण लक्ष देऊन ऐकणार आहोत. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. लक्ष देऊन ऐका. एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे, देवाला नव्हता घाबरत, पण माणसाला जुमानत नव्हता. कसा न्यायाधीश होता? देवाला भीत नव्हता, माणसालाही जुमानत नव्हता, म्हणजे क्रूर होता, दुष्ट होता. आणि त्याच नगरात एक विधवा होती, जिचा नवरा गेलेला होता. विधवा होती ती, त्याच्याकडे वारंवार येत असे, वारंवार सतत येत असे की माझी दाद घ्या, मला न्याय द्या व माझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध मला माझा न्याय करा, मला न्याय द्या, हो मला न्याय द्या म्हणत ती सारखी त्याच्याकडे येत होती. पण काही काळपर्यंत तो काही करेना, तो ऐकतच नव्हता, तो करतच नव्हता. परंतु नंतर त्याने मनामध्ये म्हटले, त्याच्या मनामध्ये आलं, त्यानं मनात म्हटलं, जरी मी देवाला भीत नाही, बघा किती बिनधास्त आहे, जरी मी देवाला भीत नाही व माणसांना जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन. ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन अगदी मला रंजीस आणेल, मला रंजीस आणेल. तेव्हा प्रभूने म्हटले, येशू ख्रिस्तानं म्हटले, येशू ख्रिस्ताने हा दाखला दिला आणि मग येशू ख्रिस्तानं म्हटलं. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? हे येशू ख्रिस्त विचारतो, हा दाखला सांगितल्याच्या नंतर. आता मत्ती याचा 21वा अध्याय 22वा वचन. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे 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 काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल, ते सर्व तुम्हास मिळेल. म्हणजे एकही गोष्ट सुटली जाणार नाही. जे काही तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत मागाल. याकोबाचे पत्राचा 5वा अध्याय 16वा वचन. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांकडे कबूल करा. आपले दोष, आपले पाप एकमेकांकडे कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. पहिले थेसलनिकरास पत्र याचा 5वा अध्याय, पहिले थेसलनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 17वा वचन. निरंतर प्रार्थना करा. हे वचन लहानपणापासून ऐकतं आणि आपलं पाठ झालेलं आहे. निरंतर प्रार्थना करा. माझ्या
प्रियांनो, सतत पास्टरांकडून तुम्ही ऐकता, चर्चमध्ये कोणी व्यक्ती आले त्यांच्याकडून ऐकतात, कुणाकडे प्रार्थनेला गेला त्यांच्याकडून ऐकता की प्रार्थना करा, प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. संपूर्ण बायबलमध्ये सांगितलेलं आहे प्रार्थना करा. आणि प्रार्थनेमुळे काय बदललं त्याचीच उदाहरणं सगळी दिलेली आहेत. सतत 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 कोणती समस्या असली प्रार्थना करा, दुःख आलं प्रार्थना करा, कोणी त्रास दिला प्रार्थना करा, आजार आला प्रार्थना करा, घटस्फोटाचं प्रकरण घडलं घरात प्रार्थना करा, आई वडिलांनी घरातून बाहेर काढलं प्रार्थना करा, लेकरांनी घरातून बाहेर काढलं प्रार्थना करा, शेजारच्यांनी त्रास दिला प्रार्थना करा, कोर्टाचं प्रकरण आलं प्रार्थना करा, कोणीतरी तुडवलं प्रार्थना करा, कोणतरी त्रास देतोय प्रार्थना करा, शरीराचे व्याधी आहे, वेदना आहे, त्रास आहे प्रार्थना करा, अडचण आहे प्रार्थना करा, पण प्रेम करत नाही प्रार्थना करा. सगळ्या गोष्टी आम्हाला प्रार्थना करायला सांगतायत. सगळीकडून ऐकतोय प्रार्थना करा, प्रार्थना करा. करतो ना प्रार्थना, येशूच्याच नावात करतो. प्रार्थनाच ऐकली जात नाही, लवकर उत्तरच मिळत नाही. आणि मला असं वाटतं कधी होईल, केव्हा होईल, कसं होईल, होईल की नाही होणार, का देव माझं ऐकत नाही का, तो माझ्यावर प्रेम करत नाही का. किती काळ मी अश्रू घालू, परिस्थिती बदलत का नाही, माझ्या जवळच्या व्यक्ती बदलत का नाही, माझा समय बदलत का नाही. रंजीस येतो, उदास होतो. आणि मग कधी कधी असं वाटतं का देवच प्रेम करत नाही माझ्यावर, का परमेश्वरानेच पाठ फिरवली माझ्याकडे, का देवालाच मी नकोशी झाले, का माझेच दोष खूप आहेत, का माझे पातक खरंच परमेश्वर विसरलाच नाहीये, त्याच्या रक्ताने धुतलीच गेली नाहीये. मग सैतान अनेक आमच्या डोक्यामध्ये विचार टाकत राहतो, अनेक गोष्टी, आमची परिस्थिती अजूनच वाढत जाते, अजूनच बिकट दिसते, आमचे प्रश्न अजूनच गहन होत जातात. ज्या व्यक्तीसाठी प्रेम करतो, जीव लावतो, पाहिजे ते जीवन आपलं ओवाळून टाकायला तयार होतं, ती व्यक्ती फसवतच जाते, त्रास देतच जाते, कबूल होणारच नाही, जबरदस्ती करतच जाते, व्यसनाच्या अधीनच जाते, घरातली अडचण वाढतच जाते, पैशाला लागतच नाहीये. त्रास देणारे लोक त्रासच देत राहतात, अन्याय करणारे लोक अन्याय करतच राहतात, बदनामी करणारे लोक बदनामी करतच राहतात. चांगलं केलं तरी ते चांगल्याचा मोबदला वाईट देतच राहतात. माझ्या प्रियांनो, निराशा येते, आणि जिथे निराशा येते त्या ठिकाणी देवाचं कार्य होत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे सतत सतत प्रत्येक क्षणाला प्रार्थना करा. आणि म्हणून स्वतः येशू ख्रिस्ताला ही परिस्थिती माहिती आहे, आणि म्हणून तो ज्या वेळेला पृथ्वीवर होता त्यावेळेला त्याने स्वतः लोकांना हा दाखला स्वतः दिला. त्याने अन्यायी न्यायाधीशाचा दाखला त्याने दिला. लक्षात घ्या, हा न्यायाधीश कडक होता, हा न्यायाधीश मनुष्याला जुमानत नव्हता, कुणाच्या बापाला घाबरत नव्हता, अत्यंत उन्मत्त होता, अत्यंत घमेंडी होता, अत्यंत स्वार्थी होता, अत्यंत क्रूर होता. तो कुणालाही घाबरत नव्हता, तो देवाला घाबरत नव्हता. असे लोक देवाचं वचनही समोर ठेवून बोलतात. तो देवालाही घाबरत नव्हता. देव माझा न्याय करेल, देव माझी परतफेड 100 पटीने करेल, देव मला काय माझे हाल काय करेल, त्याला काही घेणं नव्हतं. म्हणजे अतिशय क्रूर होता, म्हणजे त्याच्यामध्ये नीतिमत्ता नव्हती, सत्यानं वागणं नव्हतं, लोकांना घाबरणं नव्हतं, लोकांचा सन्मान करणं नव्हतं, क्रूर होता. आणि या क्रूर न्यायाधीशाकडे ती विधवा येत होती. विधवा म्हणजे तिला नवऱ्याचा आधार नव्हता, ती एकटी होती. ती प्रत्येक वेळेला त्याच्याकडे येताना एकटी येत होती, ना तर लेकरांना, ना तर भावाला, ना तर बहिणीला, ना तर आई वडिलांना, कुणाला घेऊन येत नव्हती. म्हणजे ती एकटीच होती, विकल होती, विधवा होती, आधारहीन होती. आणि अशी स्त्री जिला कुठूनही साह्य मिळणं शक्य नाही, जिच्यासाठी कोणी उभी राहणार नाही, जिला कोणी साथ देणार नाही. विधवा म्हणजे जुन्या काळामध्ये अशुद्ध, कमी तिच्या सहवासात कोणी राहत नसे.
की जिच्यावर देवाने कोप केला असं समजायचे. आणि अशी ती स्त्री अबला त्या न्यायाधीशाकडे जाऊन न्याय मागत होती आणि ती वारंवार जात होती. तो काम करत नाही हे तिला माहिती होतं. तिला माहिती होता तो दुष्ट आहे. तिला माहिती होता तो मनुष्याला जुमानत नाही. तिला माहिती होता त्याला देवाचं भय नाही आहे. असं असताना ती त्या न्यायाधीशाकडे परत आणि परत आणि परत आणि परत वारंवार जात होती. तिनं तगादा लावला होता. तो देवाला घाबरत नव्हता, मनुष्याला घाबरत नव्हता, पण तिची सततची किरकिर 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 त्याला सहन होत नव्हती. कारण त्यानं स्वतः कबुली दिली. त्याला माहिती होतं मी हिचं काम केलं नाही तरीही माझ्याकडे येतच राहणार, मागतच राहणार, तगादा लावतच राहणार, वारंवार ती येत राहणार, वारंवार ती मला त्रास देणार. हा माझा त्रास मिटला पाहिजे, मला ह्याच्यातून सुटका पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो चल तुझं मागणं मी मान्य करून टाक, तुला न्याय देऊन टाकतो. बस बस, मला तुझी किरकिर नकोय, तुझा तगादा लावणं नकोय, तुला काय काम आहे ना तुझं, चल तू जर कामच करून टाकतो. तुझ्या प्रतिवाद्यांविरुद्ध जे काय तू न्याय मागतेस ना, त्याने तुझ्यावर अन्याय केला, त्रास दिला, त्यांच्यासाठी मी लगेच न्याय करतो आणि तुला उत्तर देऊन टाकतो. त्याने तिची प्रार्थना ऐकली. म्हणजे तिनं जो तगादा लावलेला होता, जे मागत होती ते मागणं त्यानं मान्य केलं. हा आहे जगाचा न्यायाधीश. तर येशू ख्रिस्त म्हणतो हा दुष्ट आणि अन्यायी न्यायाधीश वैतागून तिच्या सारख्या सारख्या मागण्यांना वैतागून, तगादा लावलेला वैतागून तो जर तिला देतो, तर तुमचा स्वर्गीय पिता देवादी देव परमेश्वर, ज्यानं तुम्हाला निर्माण केलं आणि ज्यानं स्वतःचा पुत्र आमच्या स्वतःसाठी बलिदान दिला, ज्यानं स्वतःला क्रूसावर दिलं, ज्यानं आमच्यासाठी हाल आणि अवहेलना सहन केला, ज्यानं मृत्युंजय तो जो झाला, मृत्यूवर विजय मिळवला, आमचा सार्वकालिक मृत्यू त्यांनी नाहीसा केला, आम्हाला परत परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार ज्याच्याकडून प्राप्त झाला, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल आणि आपल्या अंतःकरणात येशू ख्रिस्ताला स्वीकारेल, त्याला नीतिमान, त्याला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार मिळालेला आहे. हा अधिकार त्यानं येशू ख्रिस्ताने आम्हाला प्राप्त करून दिला. तो आमची प्रार्थना ऐकणार नाही काय? तो आमची प्रार्थना ऐकणार नाही काय? तो आमचं मागणं मान्य करणार नाही काय? तो न्यायी देव आहे, तो प्रेम करणारा देव आहे, तो प्रीतीचा परमेश्वर आहे. त्यानं आमच्यासाठी स्वतःला त्या दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, आपला एकुलता एक पुत्र दिला. तो आमची प्रार्थना ऐकणार नाही का? सैतान आमच्या जीवनात आजार, दुःख, समस्या, भांडणं, वाद, निराशा, अवहेलना, अपमान या सगळ्या गोष्टी आणतो. त्या गोष्टीतून आमचा पिता, आमचा बाप आम्हाला सोडवणार नाही काय? लेकरू तरफडत असताना बाप शांत बसेल का? स्वर्गीय पिता आहे तो कधीच 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 शांत बसणार नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो निरंतर प्रार्थना करा, सतत प्रार्थना करा. जसा त्या न्यायाधीशाकडे तिने तगादा लावला, तसा तुमच्या स्वर्गीय पित्याकडे तगादा लावा. मागा मागा मागा, निरंतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रार्थना करा, सतत आणि सतत. काय सतत आणि सतत मागत राहायचं? ती प्रार्थना पण तोडपाठ होती, मग हरकत नाही तरी मागत राहा. एक पास्टर होत्या, माझ्या संगती प्रार्थना करायच्या नाही, आणि त्या मला म्हणायच्या तू किती काळ त्याच गोष्टी मागत राहिलीस. त्यांनी पाहिलं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष, रोज आणि रोज, रोज आणि रोज, रोज आणि रोज, रोज आणि रोज प्रार्थना करताना, मी त्यांच्या संगती प्रार्थना करताना त्याच गोष्टी कंटिन्यू मागत होते. आणि त्या मला म्हणत होत्या काय ग, तुला वैतागणं आहेत का? बाकीच्या गोष्टी पण मागते, परंतु ह्याही गोष्टी तू सतत आणि सतत मागते, थांबत नाही. मी काहीच बोलले नाही.
त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्या मला म्हटल्या, तुला वैताग नाही येत का ग स्मिता? सारखं शांत बस ना, देवाला जरा शांती लाभू दे ना. खूप जीव करायच्या माझ्यावर आणि माझं ते कळकळून रडून त्याच गोष्टींसाठी मागणं त्यांना खूप दुःख देऊन जायचंय. मला म्हणजे अगं काहीच बदल होत नाहीये आणि तरी तू सारखीच मागतीये. देवाला करू दे ना त्याचं काम, देव करेल ना त्याचं काम. कशाला तू तगादा लावते, कशाला तू मागते? आणि देवाचा आत्मा सांगायचा, निरंतर प्रार्थना कर स्मिता, निरंतर प्रार्थना. स्मिता सतत माग, माझ्या लोकांसाठी मध्यस्थी कर, सतत माग, सतत माग. आणि माझ्या प्रियांनो, परमेश्वरानं त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच समोर घडून आणल्या, ज्या ज्या मी मागितल्या होत्या. आणि ज्या घडून आणल्याच्या नंतर त्या म्हटल्या, ही गोष्ट होईल असं मला वाटलं नाही, ती गोष्ट होईल मला असं वाटलं नाही, हे असं घडल मला वाटलं नाही. काही गोष्टींमध्ये त्या आश्चर्यचकित झाल्या, पण परमेश्वरानं त्या गोष्टी केल्याच केल्या. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे देवासंगती सतत बोलणं, आपल्या इच्छा, आपल्या विचार देवाला सांगणं, त्याच्यासमोर मांडणं आणि त्याच्या इच्छेनुसार, वचनानुसार उत्तर प्राप्त करून घेणं. लक्षात घ्या, आपल्या इच्छा, अपेक्षा देवाला सांगणं आणि त्याच्या वचनानुसार, त्याच्या इच्छेनुसार उत्तर प्राप्त करून घेणं म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे जाणीवपूर्वक, जाणून बुजून परमेश्वरासंगती जवळकीचा संबंध ठेवणं, सारखं त्याच्याशी बोलत राहणं, सारखं त्याच्याशी संबंध ठेवणं. आठवतं ना, आपण कधी कधी असं, काय मला आवडत नाही ती पोरगी, मला आवडत नाही ती बाय, सारखीच बोलती माझ्या संगती, सारखा बोलायचा प्रयत्न करते, सारखी तुम्ही फार आवडता हो, तुम्ही फार एक, सारखं बोलण्याचा प्रयत्न करते, जेव्हा बघल त्यावेळेला बोलती. कधी कधी आमच्या घरातले सारखे बोलण्याचा प्रयत्न करतात, नातेवाईकांमधले, शेजारचे. आणि मग हळूहळू हळूहळू सवय होते, आमचा त्यांच्याशी कधी जवळीक येतो, कधी निकटचा संबंध येतो, कधी आमचं नातं जुळलं जातं आणि प्रेमाचे संबंध निर्माण होतात, कळून पण येत नाही. आणि मग म्हणतं, हा ही माझी पक्की मैत्रीण आहे, हा माझा पक्का मित्र आहे. पण आधीचं वातावरण कसं असतं, मग अनुभव येत जातो, कसं आम्हाला संकटात मदत करतात, कसं आमच्यासाठी धावून आलेत, कसं आम्हाला आमच्या प्रॉब्लेम मध्ये मदत केली. आणि मग आपल्याला त्यांच्या स्वभावाची जाणीव होते आणि म्हणतो, खरंच हे लोक खूप चांगले, मी काय समजलं होतं, पण खरंच ते लोक खूप चांगले आहेत. कृपा करून पुढे सरका, पाठीमागून लोक येतात ना, त्यांना बसायला जागा नाहीये. सरका पुढे, जेवढं सरकता येईल तेवढं सरका. या 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 पुढं, सगळ्यांना जागा मिळू द्या. सरका पुढे, उठून सरका. माझ्या प्रियांनो, सतत जाणीवपूर्वक परमेश्वरासंगती सततचा संबंध ठेवणं म्हणजे प्रार्थना. देवाला त्याच्या सहवासासाठी, त्याच्या सानिध्यासाठी हाक मारणं, धावा करणं, नम्रपणे विनंती करणं, आपलं मत, आपलं गारणं त्याच्यासमोर मन उघडं करून सांगणं म्हणजे प्रार्थना. निर्माण करता देवाधिदेव परमेश्वर याचं बल संपादन करून घेणं, त्याचं सामर्थ्य संपादन करून घेणं आणि इतरांसाठी प्रार्थना करणं, मध्यस्थी करणं की परमेश्वरा, तू माझ्यामध्ये, तुझं सामर्थ्य माझ्यामध्ये मी कबूल करते. आता मी तुमच्या ह्या व्यक्तीसाठी, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, देव माझी प्रार्थना ऐकेल, कारण त्याचं बल माझ्यात आहे, त्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये. म्हणजे इतरांसाठी परमेश्वराकडे अर्जव करणं, मागणी मांडणं की माझ्यामध्ये त्याचं सामर्थ्य कबूल करून त्याच्या सानिध्यात मागणं. प्रार्थना म्हणजे धूर्त सैतानाच्या सगळ्या योजना, दुष्टाई पायाखाली तुडून नष्ट करून देणं परमेश्वराच्या सामर्थ्यानं, त्याला प्रार्थना म्हणतो. येशू ख्रिस्त, प्रार्थना म्हणजे येशू ख्रिस्तावर पूर्णपणे मी तुझ्यावर अवलंबून आहे. मला पैसा पाहिजे, मी तुला मागेल, प्रार्थना करेल. मला घर पाहिजे, मी तुला मागेल. मला गाडी पाहिजे, मी तुला मागेल. माझ्या बायकोसंगती माझे चांगले संबंध रिस्टोर व्हावे, मी परमेश्वराला मागेल. माझे लेकरं माझे व्हावेत, मी परमेश्वराला मागेल. माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी मी स्वतः प्रयत्न करण्याच्या ऐवजी मी परमेश्वरावर विसंबून राहील
आणि देव जसा सांगेल तशी कृती त्याच्या इच्छेनुसार मी करेल. लक्षात घ्या, प्रार्थना मनुष्याला बदलवते, प्रार्थना समय बदलवते आणि प्रार्थना आम्हाला बदलवते. मग प्रार्थनेमुळे आम्ही ज्या वेळेला परमेश्वरावर अवलंबून राहतो त्याला दाखवतो की आम्ही तुझ्यावर किती विसंबून आहोत, आम्ही तुझ्यावर किती भरोसा ठेवतो, आमच्या सगळ्या योजना आम्ही तुझ्यावर विसंबून टाकतो. हे आमच्या प्रार्थनेच्या द्वारे आम्ही व्यक्त करतो आणि देवाला ते आवडतं. म्हणजे देवाचं आदरयुक्त भय धरून निर्माता परमेश्वर उद्धारक येशू ख्रिस्त याच्या अधीन राहून येशूच्या नावाने प्रत्येक गोष्ट मागत राहणं म्हणजे प्रार्थना. लक्षात घ्या, पापाचा त्याग करून, जगातल्या वासना, जगातल्या अट्रॅक्शन या सगळ्या गोष्टींचा त्याग करून बलाने पराक्रमाने मिळेल या सगळ्या गोष्टींचा त्याग करून मी हे करू शकतो, मी ते करू शकते, मी ते करू शकते, मी असं मिळवेल, मी तसं मिळवेल, मी हे करेल, हे सगळा गर्व, अहंकार, मीपणा सगळा फेकून देऊन, ही अमंगळता टाकून देऊन नम्रपणे येशू ख्रिस्ताला समर्पित होऊन म्हणणं, तूच दे येशू, तुझ्या नावात मी मागतो. ही नम्रतेची कबुली करणं म्हणजे प्रार्थना होय. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वासानं मी ख्रिस्ताचा, राज्याचा, परमेश्वराचा पुत्र आहे, कन्या आहे, हा विश्वास ठेवून स्वर्गाचा मी वारीस आहे हे कबूल करून परमेश्वराकडे, बापाकडे मागणं. तू माझा बाप आहे, स्वर्गीय पिता आहे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही, तूच मला दिलं पाहिजे याची कबुली करणं, वारीस हक्क दाखवणं. माझा वारसा हक्क आहे, माझ्या बापाकडे मी मागेल आणि माझा बाप मला देईल. हा वारसा हक्क मला माहित आहे परमेश्वरा, हे कबूल करतो आपण. आम्ही ज्या वेळेला मागतो परमेश्वराकडे, सतत प्रार्थना करतो, तर त्या आमच्या प्रार्थनेच्या कृतीने आम्ही दाखवून देतो की आम्हाला माहिती आहे माझा वारसा हक्क काय आहे. मी स्वर्गाचा वारीस आहे याची मला जाणीव आहे परमेश्वरा. काय खुश होतो परमेश्वर. माझ्या लेकराला जाणीव आहे की मी त्याचा बाप आहे, माझ्या लेकराला जाणीव आहे मी त्याचा, तो माझा लाडका आहे, माझ्या लेकराला जाणीव आहे ती माझी लाडकी आहे, माझ्या लेकराला जाणीव आहे त्याने केलेले पाप, त्याने केलेली दुष्टाई, तिने केलेली दुष्टाई, तिने केलेलं पाप यांची माझ्या रक्ताने शुद्धता झालेली आहे आणि तो स्वर्गाच्या राज्याचा वारीस आहे. माझ्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो याची त्याला जाणीव आहे. यामुळे देव हर्षित होतो. ज्यावेळेला आम्ही कंटिन्युअसली प्रार्थना करतो, सतत आणि सतत प्रत्येक क्षणाला प्रार्थना करतो, त्यावेळेला परमेश्वर आनंदी होतो. लक्षात घ्या, आम्ही प्रार्थना करतो म्हणजे देवाला बदलवायला प्रार्थना करत नाही. आम्ही प्रार्थना करतो म्हणजे देवाच्या योजना बदलवायला प्रार्थना करत नाही. देवा हे करू नको, हे कर नाही. आम्ही वचन ऐकतो, वाचतो, परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवतो, स्तवन करतो, त्याची इच्छा जाणून घेतो आणि आमची इच्छा त्याला समोर ठेवतो आणि त्याच्या इच्छेनुसार आम्ही कार्य करण्यासाठी त्याला मागणी करतो. माझ्या प्रियांनो, प्रार्थना ही विश्वासाची कृती आहे आणि कृतीशिवाय देवाला कोणी संतोष देऊ शकत नाही. भले लोक तुमची निंदा करू दे, लोक म्हणते फार प्रार्थना करणारा ना, फार प्रार्थना करणारी ना, बघा बघा काय झालं त्यांच्या जीवनात. अरे बघा काय राव, काय प्रार्थना करायचा, अरे काय राव देवाचं कार्य करायचा. आता काय झालं बघितलं का त्याचं, आता काय झालं तिचं बघितलं. कुणाला काय म्हणायचं म्हणू दे, कचऱ्याच्या डब्यात मी धन्यवाद करेल आणि प्रत्येक क्षणाला प्रार्थना करेल, प्रत्येक क्षणाला न थांबता. काय म्हटलं याकोबाचा 5वा अध्याय 16व्या वचनात, नीतिमानांची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. अहो नीतिमान, धार्मिक, त्यांची प्रार्थना, भाई फास्टर धार्मिक आहे, मग फास्टरांची प्रार्थना, हा त्या सिस्टर त्या खूप प्रार्थना करतात, त्या धार्मिक, हा तो माणूस खूप प्रार्थना करतो, तो धार्मिक आहे.
अहो, ज्या ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला अंतःकरणात आपल्या तारणारा देव म्हणून स्वीकारलंय स्वीकारलंय स्वीकारलंय, ती प्रत्येक व्यक्ती धार्मिक आहे. कारण येशू ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला मिळते. तुमचं अस्तित्व संपतं. तो तुम्ही स्वतःमध्ये जगत नाही, तर ख्रिस्त तुमच्यामध्ये जगतो. त्याची धार्मिकता तुम्हाला प्राप्त होते. लक्षात ठेवा. म्हणून तुमची प्रत्येकाची प्रार्थना काय सांगितलं? कार्य करण्यास प्रबळ असते. म्हणा छातीवर हात ठेवून, माझी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. म्हणा प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवा, विश्वासाने. लेकरांनी देखील, सगळ्यांनी विश्वासाने, लाज वाटू देऊ नका. छातीवर हात ठेवा आणि म्हणा, माझी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. माझी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. माझी प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ आहे. बोला 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 बोला. रक्तस्रावी स्त्री बोलली आणि ते घडलं. प्रार्थना सैतानाचे दोष आरोप लावण्याचे जळते बाण जे आहेत ते नष्ट करते आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे हो यास पूर्णत्व प्राप्त करून देते. म्हणजे आमची प्रार्थना देवादिदेव परमेश्वर, राजाधिराज परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्या योजना पुढे ढकलण्यासाठी मदत करते. म्हणजे आम्ही स्वर्गाच्या राज्याचे कामकरी होतो. बरोबर आहे. देवाच्या योजना आम्ही पुढे नेतो, परमेश्वराच्या योजना पुढे नेतो. अहो काय, पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये काम करतो माझा नाव. अहो ते आमचे नातेवाईक आहेत ना, अहो ते त्या जजच्या न्यायाधीश आहे ना, त्यांच्या घरात कामाला. अहो आमचे हे आहेत ना, आमचे ते ना त्या मोठ्या मंत्र्याच्या घरी कामाला आहेत. आता काय अजितदादांच्या बाबतीत तर एक एक कानात आमची ओळख होती त्यांच्यासाठी. अहो आमचे हे त्यांच्याकडे जाऊन आले होते. अहो आमचे त्यांच्या घरी किती आम्ही ओळखी पायकी मोठ्या मोठ्या लोकांसाठी सांगतो. मोठ्या लोकांची कामं आमच्याकडून झाली हे आम्ही जाहीरपणे लोकांना सांगतो माझ्या प्रियाने. पण देवाधिदेव परमेश्वर, राजाधिराज परमेश्वर, जगाचा निर्माता, अनेक राजांना, अनेक लिडर्सला, अधिकाऱ्यांना बनवणारा तो परमेश्वर, तो आमच्यात राहतो आणि तो आमची प्रार्थना ऐकतो आणि त्याच्या कार्याला पुढे ढकलण्यासाठी आम्ही काम करतो. म्हणजे आम्ही स्वर्गाचे वारिस आहोत आणि त्याच्या योजना पुढे नेण्यासाठी आमची निर्मिती आहे. देवाच्या राज्यात चे कामकरी आम्ही आहोत. म्हणून आम्ही देवाच्या राज्याचा कामकरी आहे. जोरात, विश्वासाने, आनंदाने परत एकदा लक्षात घ्या. प्रार्थना ही म्हणजे एक मानसिक स्थिती नाहीये, की एक मानसिक प्रबळ कृती नाहीये, की मनाला शांती देण्यासाठी, मनाचं समाधान केलेली, मनाला शांती प्राप्त करून देणारी, की हा बाबा मागितलं आणि आता देव करत आणि आता मला काही भीती नाही, ही फक्त मानसिक समाधान देण्यासाठी केलेली कृती नाही. तर देवादिदेव जो परमेश्वर येशू ख्रिस्त हा शब्द आहे. त्याने आम्हामध्ये वस्ती केली, तो आम्हामध्ये राहिला. योहान याचा 1 अध्याय 1 वचनात सांगितलं, तो देहरूपी झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. लक्षात घ्या, तो आमच्यामध्ये राहतो. तो परमेश्वर, देवाधिदेव परमेश्वर, तो ज्या वेळेला आमच्यामध्ये राहतो, तो शब्द आहे. त्या शब्दाने जग निर्माण झालं. उत्पत्ती 1 अध्यायात सांगितलेलं आहे. देव शब्द बोलला आणि शब्दाने जगाची निर्मिती झाली. तो शब्द आमच्यामध्ये राहिला, त्या शब्दाच्या द्वारे अवघे झाले. तो शब्द यशाया 55:11 मध्ये सांगितलंय, देवाचा शब्द कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. तो शब्द घेऊन देवाचं कार्य पूर्णत्वास नेण्याची प्रार्थना ही कृती आहे. तो देवाचा शब्द घेऊन देवाचं कार्य, देवाच्या योजना पूर्ण करण्याची प्रार्थना ही कृती आहे. छोटी छोटीशी प्रार्थना. परमेश्वरा हिला बरं कर, परमेश्वरा यांची परिस्थिती बदलव. काय केली? देवाची योजना पुढे नेली तुम्ही. कारण देव कुणाचंच वाईट करत नाही, देव कुणाला वेदना देत नाही, देव कुणाला त्रास देत नाही, देव कुणाला तुडवत नाही, देव कुणाचा नाश करत नाही. तर देव रिस्टोर करणारा आहे, पुनर्स्थापना करणारा आहे.
नूतनीकरण करणारा आहे, रिन्यू करणारा आहे, पुनर्बांधणी करणारा आहे, तो आनंद देणारा आहे, तो विपुलतेने जीवन देणारा, विपुलतेने आनंद देणारा देव आहे. त्यावेळेला जे काही इतरांसाठी उत्तम तुम्ही मागता ते म्हणजे देवाची योजना पूर्ण करता. जोरात टाळ्या वाजवून परमेश्वराचा धन्यवाद. तो शब्द माझ्यात राहतो, येशू ख्रिस्त, आणि त्या शब्दाच्या द्वारे मी देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी सतत आणि सतत प्रार्थना करणार. आणि परमेश्वराने सांगितलंय निरंतर प्रार्थना करा. आज्ञा पालन हे यज्ञापेक्षाही उत्तम आहे. तुम्ही भले तुमचं शरीर जाळण्यासाठी द्या, 5 लाख रुपये दानार्पण करा, चर्च बांधून काढा, पण जर तुम्ही आज्ञा पालन करत नसाल तर ते सगळं व्यर्थ होईल. देवाची आज्ञा, देव जे सांगेल ते पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. कारण त्याच्या योजना पूर्णत्वास न्यायच्या आहे, मनुष्याच्या नव्हे प्रियानं. मनुष्याच्या योजना धुळीस मिळतात. देवाचं वचन सांगतं अधिपती नष्ट होतो, त्याच वेळेला त्याच्या योजनांचा शेवट होतो. पण जो आपला देव परमेश्वर याचवर भरोसा ठेवतो आणि आपली नजर त्याच्याकडे लावतो, त्याला परमेश्वर उच्च स्थानावर प्रस्थापित करतो आणि त्याच्या प्रत्येक प्रार्थना ऐकल्या जातात. प्रत्येक प्रार्थनांचं उत्तर तो देतो. आता आपण बायबल मधले उदाहरणं पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त हा कशा पद्धतीने प्रार्थना करणारा देव. येशू ख्रिस्त हा कसा आपल्या प्रार्थनांची उत्तर देणारा आमचा देव आहे. त्यानं कशा पद्धतीने या पृथ्वीवर असताना, ज्या वेळेला तो पृथ्वीवर होता त्यावेळेला त्यानं कसं कार्य केलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्तानं या जगात असताना सतत आणि सतत प्रार्थना केलेली आहे. सतत एकांतात जाऊन प्रार्थना केली, लोकांच्या समोर येऊन प्रार्थना केली. लक्षात घ्या. आता आपण बघणार आहोत त्यांनी प्रार्थना कशी केली. पहिल्या प्रथम बाप्तिस्मा करण्याच्या आधी, स्वतःचा बाप्तिस्मा घेण्याच्या आधी त्याने प्रार्थना केली. स्वतः बाप्तिस्मा घेण्याच्या आधी त्याने प्रार्थना केली. लूक याचा 3रा अध्याय 21 ते 22. लूक याचा 3रा अध्याय 21 ते 22. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. माझ्या प्रियानो, बाप्तिस्मा घेण्याच्या आधी त्याने प्रार्थना केली आणि तेव्हा देवाचा आत्मा त्याच्यावर उतरून आला आणि देवाने कबुली दिली, हा माझा परमपुत्र आहे. येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता. येशू ख्रिस्त प्रार्थना करत होता, पित्याशी तो सदैव एकरूप होता. सतत आणि सतत पित्याशी तो एकरूप होता. पुढचा आता आपण बघणार आहोत म्हणजे दुसरं, 12 शिष्यांची निवड करण्याच्या आधी, 12 शिष्यांची निवड करण्याच्या आधी त्याने प्रार्थना केली. 12 शिष्यांची निवड त्याला करायची होती, स्वतःचे कार्यकारी म्हणून त्याला ते पुढे न्यायचे होते. त्यावेळेला त्याने प्रार्थना केली. लूक याचा 6वा अध्याय 12 ते 13. लूक याचा 6वा अध्याय 12 ते 13. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. ऐकायला येतंय? रात्रभर प्रार्थना करत राहिला. रात्रभर तो प्रार्थना करत राहिला.
आणि मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले. दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील 12 शिष्यां निवडून त्यास प्रेषित असे घोषित केले. माझ्या प्रियांनो, त्यानं आपल्या 12 शिष्यांची कार्यासाठी निवड करण्याच्या आधी त्यानं रात्रभर प्रार्थना केली. देवाकडे मागितलं की मी हे शिष्य निवडत आहे तुझ्या कार्यासाठी, कुठं चूक होता कामा नये. आणि म्हणून त्यानं रात्रभर प्रार्थना केली आणि देवाची योजना जाणून घेऊन त्यानं त्या शिष्यांची निवड केली. तो डोंगरावर त्यासाठी गेला, एकांतात गेला. त्यानं रात्रभर आरोळी मारली परमेश्वराला आणि मग त्यानं कार्याला सुरुवात केली. कारण या शिष्यांना घेऊन त्याला देवाचं कार्य पूर्णत्वास न्यायचं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होण्याच्या आधी त्यानं प्रार्थना केली, म्हणजे रूपांतर. बायबलमध्ये आपण बघतो येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं, त्यावेळेला त्यानं प्रार्थना केली. याचा 9 अध्याय 29 वचन. आणि तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. त्याचे शिष्य त्याच्या संगती होते आणि त्या शिष्यांना तो घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यानं प्रार्थना केली, देवाचं तेज त्याच्यावर उतरून आलं आणि त्याचं पूर्णपणे रूपांतर झालं, पूर्ण प्रकाश उतरून आला. आणि त्या दोन्ही शिष्यांना कळालं की हा परमेश्वर आहे. त्याचं परमेश्वराचं रूप त्यांनी पाहिलं. त्याआधी त्याने तोच जीवन आणि पुनरुत्थान आहे. येशू ख्रिस्त क्रूसावर गेला, तो मरण पावला, 3ऱ्या दिवशी परत उठला आणि तो पुनरुत्थित झाला. कारण तो पुनरुत्थान आहे हे त्याला दाखवायचं होतं, सांगायचं होतं की मी परमेश्वर आहे आणि मीच पुनरुत्थान आहे. हे स्पष्ट करण्याच्या आधी लाजारसाला उठवलं मेलेल्यातून. 4 दिवस मेलेला होता, मरून पडून त्याला मरून 4 दिवस झालेले होते. 4 दिवसात ती बॉडी सडायला सुरुवात होते. लक्षात घ्या, त्याचे सगळे कर्म थांबतात आणि ती बॉडी सडायला सुरुवात होते. सडण्याची प्रक्रिया, किडे होण्याची प्रक्रिया सुरू होते, दुर्गंधी येण्याची प्रक्रिया सुरुवात होते. आणि त्यावेळेला तो त्या ठिकाणी गेला आणि त्या लाजारसाला मृत्यूतून उठवलं आणि त्या उठवण्यासाठी त्यानं प्रार्थना केली. म्हणजे तो पुनरुत्थान आहे हे त्यानं त्याच्या पुनरुत्थानाच्या आधी लाजारसाच्या द्वारे स्पष्ट सांगितलं की जीवन आणि पुनरुत्थान मीच आहे. जीवनावर आणि मृत्यूवर माझा अधिकार आहे, मीच पूर्ण देव आहे. हे व्यक्त करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी त्याने तिथं प्रार्थना केली आणि लाजारसाला मृत्यूतून उठवलं. तिसरं म्हणजे गेत्सेमनी बागेत गेला. माझ्या प्रियांनो, त्याचेच लोक त्याच्या विरोधात गेले. ज्यांच्यावर प्रेम केलं, ज्यांचे रोग बरे केले, ज्यांची सेवा केली, ज्यांच्यासाठी जीवन दिलं, ते लोक त्याच्या विरोधात गेले. म्हणजेच विरह, देवापासूनचा विरह, त्याला अर्धनग्न करणं, त्याला अपमानित करणं, त्याच्याच लोकांनी त्याच्यावर थुंकणं, बरब्बाला सोडा आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावर द्या, या त्याच्याच लोकांच्या आरोळ्या त्याला ऐकायचं होता. दगा करणं, फितुरी होणं, हे सगळं ऐकण्याच्या आधी त्यानं प्रार्थना केली गेत्सेमनी बागेमध्ये. आणि त्याने म्हटलं, हा प्याला माझ्यापासून होता होईल तर दूर कर, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. माझ्या प्रियाने त्याने प्रार्थना केली. त्यानं शिमोन पेत्रासाठी प्रार्थना केली. त्यानं शिमोन सांगितलेलं आहे लूक याचा 22वा अध्याय 31-32 घरी गेल्यानंतर वाचा. लूक याचा 22वा अध्याय 31 आणि 32 गेल्यानंतर घरी वाचा की येशू ख्रिस्त स्वतः म्हटला की पेत्रा, पहा, तुला मागण्याचा सैतानाने खूप प्रयत्न केला, परंतु मी प्रार्थना केली तुझ्यासाठी, मी तुला त्याच्या हातात दिलं नाही. 3 वेळेला नाकारलं, बरोबर आहे. सैतानाचं ऐकून 3 वेळेला नाकारलं, परंतु शेवटी त्यानंच पवित्र आत्म्यानं पेटून, ज्यावेळेला पवित्र आत्मा उतरून आला, त्यावेळेला प्रेषितांची कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्यानं भाषण दिलं आणि 13,000 लोक येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्याला खडक म्हटलं गेलं. म्हणजे देवाची इच्छा त्यानं पूर्णत्वास नेली येशू ख्रिस्तानं. का तर पेत्रासाठी त्यानं प्रार्थना केली होती. माझ्या प्रियांनो,
येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आपण पाहिलं, प्रत्येक क्षणाला त्यानं प्रार्थना केली, एकांतात प्रार्थना केली, डोंगरावर प्रार्थना केली. त्यानं स्वतः सांगितलं, दार खिडक्या लावून घ्या आणि प्रार्थना करा, तुमची प्रार्थना ऐकली जाईल. त्यानं सांगितलं, स्वर्गीय पित्याची प्रार्थना कसा कराल, त्याचा स्वर्गीय बापाची, आबा बापाची प्रार्थना करण्याचा पॅटर्न त्यानं दिला. हे सगळ्या गोष्टी त्यानं शिकवल्यात. लक्षात घ्या, ज्या वेळेला क्रुसावर होता त्यावेळेला त्यानं प्रार्थना केली, बापा हे काय करता त्यांना समजत नाही, त्यांना क्षमा कर. क्षमेची प्रार्थना त्यानं केली. लक्षात घ्या. आता अब्रामाचं उदाहरण आपण पाहूया. येशू ख्रिस्ताचं पाहिलंय. आता देवाच्या लोकांनी केलेल्या प्रार्थना आणि त्यांच्या जीवनात झालेलं कार्य सगळंच बघणार नाही, आपण एकदम थोडकं बघणार आहोत. उत्पत्ती याचा 12वा अध्याय याचा 8वं वचन. मग अब्राम तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. या ठिकाणी पहिली प्रार्थना झाली, बायबलमध्ये दिलेली पहिली प्रार्थना. अब्रामाने 12वा अध्याय उत्पत्तीचा 8व्या वचनामध्ये पहिली प्रार्थना केली. त्यानं वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याच्यानंतर उत्पत्ती 18 अध्याय आणि 22व्या वचनात त्यानं लोटसाठी प्रार्थना केली. देवाने सांगितलेलं होतं, आपल्या बापाच्या घरातून उठ आणि बाहेर निघ. फक्त पत्नीला घेऊन निघायचं होतं, भावाच्या मुलाला घेऊन निघायचं नव्हतं. पण त्यानं देवाचं ऐकलं नाही आणि म्हणून त्या भावाच्या मुलाचा, लोटचा काय झाला, पूर्णपणे त्या ठिकाणी नाश झाला त्याच्या घराण्याचा. बरोबर आहे. देवाचा अग्नी त्यांच्यावर उतरून आला. सदोम आणि गमोराचं उदाहरण आपण पाहिलं. त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी त्या लोकांच्या द्वारे पाप वाढलं आणि परमेश्वराने लोटला बाहेर काढला. लोटाची बायको काय झाली, विटेचा खांब झाली. त्यांच्यासाठी परमेश्वरानं अब्रामाने परमेश्वराकडे प्रार्थना केली की त्याला वाचव. पुढचं म्हणजे इसाक. उत्पत्ती याचा घरी गेल्यानंतर वाचा उत्पत्ती याचा 25वा अध्याय 21 ते 23. इसाकाने आपल्या पत्नीसाठी प्रार्थना केली. तिला 20 वर्ष झाले लेकरू होत नव्हतं. त्यानं प्रार्थना केली आणि देवाने त्यांना जुळे दिले. इसाकाला याकोब आणि इसाव झाला. माहितीये ना, हे 2 लेकर झाले. पुढे याकोब यानं प्रार्थना केली. बेतेल या ठिकाणी त्यानं ज्यावेळेला इसावा संधी त्याचे भांडणं झाले आणि त्याची आई म्हटली, राहेल जा इथून निघून, एकाच दिवशी माझे 2 लेकरं मेलेले मला नाही पाहायचं, तू जा माझ्या भावाच्या घरी आणि तिथंच विवाह कर आणि तिथं राहा. म्हणून त्याला पाठवलं. त्यावेळेला तो त्या ठिकाणी वैराण प्रदेशातून निराश, हताश, सोडलेला टाकलेला असा तो चाललेला होता. तिथं त्यांनी बेतेलकडे प्रार्थना केली वेदी बांधून की परमेश्वरा मला या ठिकाणी परत आण, आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. मोशे यानं इस्रायल लोकांसाठी जे ताठरमणाचे होते, त्रास देणारे लोक होते, त्यांच्यासाठी प्रार्थना केली. निर्गम याचा 32वा अध्याय 11 आणि 14. फिनाहासाने प्रार्थना केली, मध्यस्थी केली आणि परमेश्वराने त्याला आशीर्वादित केलं. दाविदाने प्रार्थना केली. ज्यावेळेला त्यानं पाप केलं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या, त्यावेळेला परमेश्वरा नाथान संदेशाच्या द्वारे परमेश्वराने त्याला त्याचं पाप दाखवून दिलं आणि त्यानं पश्चाताप केला आणि परमेश्वराकडे प्रार्थना केली, परमेश्वरा मी पाप केलंय, मी ऐकलं नाही तुझं नको करायला, तेच मी करतच राहिलो, मी तुझ्याकडे क्षमा मागतो. आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं, माझ्यातून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस. आणि देवाने परत एकदा त्याला अभिषेक दिला आणि त्याच्याकडून कार्य पूर्ण करून घेतलं. शल्मोनाने प्रार्थना केली आणि मागितलं की परमेश्वरा तुझ्या लोकांना चालवण्यासाठी मला ज्ञान दे, आणि परमेश्वराने त्याला ज्ञान दिलं. एलियाने प्रार्थना केली. पहिले राजे याचा 17वा आणि 18व्या अध्यायात दिलेला आहे की एलियाने प्रार्थना केली, पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना केली. पाऊस पडणं बंद झालं. एलियाने परत प्रार्थना केली पाऊस पडावा म्हणून, तर पाऊस पडला. लक्षात घ्या. अलिशाने प्रार्थना केली, मेलेल्या मुलाला उठवण्यासाठी त्याने प्रार्थना केली, मेलेल्यातून तो मुलगा उठला. की हिजकियाने प्रार्थना केली. हिजकियाची प्रार्थना होती, त्याला गळू झाला होता आणि त्याला सांगितलं आता यशा संदेशाच्या द्वारे तुझं आयुष्य संपलेलं आहे, आवरा सावर कर, तुला आता निघायचं आहे, आता तू मरणार आहे. आणि त्याने भिंतीकडे तोंड करून परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि देवाने त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. एज्राने लोकांसाठी प्रार्थना, एज्रा हा संदेष्टा
शास्त्री होता, त्याने इस्रायल लोकांसाठी प्रार्थना केली आणि मंदिर बांधून काढलं. नेहमा त्याने प्रार्थना केली आणि त्याने यरूशलेमेचे कोट बांधून काढले. एस्तेर हिने आपल्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि त्या लोकांचा नाश होण्यापासून त्यांना वाचवलं. मर्दखाय आणि बाकीचे सगळे यहुदी लोकांना तिनं वाचवलं. 3 दिवसाचे प्रार्थना उपवास केले. दानिएलचे उपवास आणि प्रार्थना अत्यंत महत्वाच्या. दिवसातून 3 वेळेला तो आपल्या गाराने परमेश्वराच्या जवळ मागत होता आणि त्याने प्रार्थना केली आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. आणि 70 वर्षानंतर यहुदी लोकांचा बंदिवास उलटला आणि ते परत त्यांचं इस्रायल राष्ट्राची स्थापना परमेश्वराने केली. त्याची प्रार्थना ऐकली गेली. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि त्याचं सगळं गेलं होतं, परमेश्वराने त्याला 7 पटीने परत दिलं. हन्नेने प्रार्थना केली, वांज होती, तिला परमेश्वराने शमूएल दिला. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचे शिष्य सतत प्रार्थना करत होते आणि भाकरी मोडत होते, सतत एकत्र येऊन प्रार्थना करत होते आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या द्वारे सुवार्ता सगळ्या जगामध्ये पसरली गेली. ते सगळ्या जगामध्ये जाऊ शकले. थॉमस इंडियामध्ये आला आणि म्हणून परमेश्वराची येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपण ऐकू शकले. आता प्रार्थना कशी असावी, शेवटचं आपण पाहणार आहोत. प्रार्थना कशी असावी? प्रार्थना विश्वासानं केलेली असावी, कारण विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. इब्रिकरास पत्राचा 11 अध्याय 6 वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतोच देतो. जो झटून शोध करतो, झटून न थांबता सतत आणि सतत मागतो, त्याला परमेश्वर देतोच देतो. दुसरं म्हणजे प्रार्थना येशूच्या नावात केली पाहिजे. प्रत्येक जे काही मागाल एक एक शब्द देखील तो येशूच्याच नावात मागितला जातो. जी येशूच्या नावात प्रार्थना केली तीच ऐकली जाते. योहानाचा 14 अध्याय 13 वचन. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी देईल. पुढचं म्हणजे तिसरं, परमेश्वराच्या इच्छेनुसार प्रार्थना असावी. आमची प्रार्थना आमच्या वासना पूर्ण करण्यासाठी, आमच्या चुकीच्या गोष्टी पुढे नेण्यासाठी नाही नाही नाही, तर देवाच्या इच्छा काय, त्याचं पवित्रीकरण काय हे जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याच्या इच्छा आणि परमेश्वराच्या योजना पूर्णत्वास नेणारी आमची प्रार्थना असावी. योहानाचा 5 अध्याय 14 वचन. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकतो. पुढचं म्हणजे प्रार्थना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने केली पाहिजे. यहुदियाचं पत्र, पहिला यहुदाचं एकच पत्र आहे आणि त्याच्या 20व्या अध्यायात सांगितलं, प्रियजन तुम्ही तर आपल्या परमपवित्र परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा, पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. तुमची प्रार्थना स्वतःच्या इच्छेने नाही तर पवित्र आत्म्याच्या द्वारे पाहिजे. पुढचं म्हणजे क्षमा करा. क्षमा केली तरच तुमची प्रार्थना ऐकली जाणार आहे. जर तुम्ही क्षमा केली नाही, म्हणून आपल्याला पॅटर्न दिलेला आहे, जशी आम्ही आमच्या प्रधानची क्षमा करतो तशी तुमच्या प्रधानची क्षमा कर. प्रार्थनेचा पॅटर्न दिलेला आपल्याला. जोपर्यंत आपण क्षमा करत नाही आमची प्रार्थना ऐकली जात नाही. पुढचं शेवटचं म्हणजे आग्रहानं, कळकळीनं, चिकाटीनं प्रार्थना करा, एकाग्रतेनं प्रार्थना करा. याकोबाचा 5 अध्याय 15 आणि 16. विश्वासाची प्रार्थना. दुःख तास वाचेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असले तरी त्याला क्षमा होईल, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांकडे कबूल करा. नीतिमानांची प्रार्थना प्रबळ असते. खचून जाऊ नका, खचून जाऊ नका. कधी, केव्हा आणि कसं होईल म्हणून निराश होऊ नका. सैतान तुमच्या डोक्यात आणतो, कधी होईल, केव्हा होईल, काय होईल, होईल की नाही होईल, या विचारांनी सैतान आमच्या कानात कुजबुजतो, लोकांच्या द्वारे कुजबुजतो. मी एकदा प्रॉब्लेम मधून चालले होते आणि माझी एक चांगली स्टुडंट, जिला मी खूप प्रार्थनेमध्ये ती आलेली होती आणि तिने मला फोन केला आणि मला सैतान तिच्याद्वारे मिळतो. खूप चांगले प्रार्थनेत असणारी, खचून गेलेली होती. मी तिच्यासाठी प्रार्थना करत होते आणि ज्या वेळेला मला प्रॉब्लेम आला त्यावेळेला तिचा फोन मला आला आणि मला म्हटली, बस स्मिता, काही नाही, सगळा नाश, काही होणार नाही, आता सगळं संपलंय, सगळं उद्ध्वस्त झालंय, काहीच होणार, काही होऊ शकत नाही, खचलो आता आपण, आता काही नाही होणार. म्हटलं, तुझ्यामध्ये जो सैतान बोलत आहे त्या सैतानाला मी येशूच्या नावात धमकावते आणि मी रिसीव्ह करत नाही, कारण माझा देव सैतानाचा पराजय करणारा देव आहे आणि परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचाच विजय आहे. त्यानं ऑलरेडी विजय मिळवलेला आहे. तो सब्बा योद्धा आहे.
सैन्यांचा देव आहे. तो आमच्यात राहतो आणि तो आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतो. तो आमच्यासाठी युद्ध लढतो. आमच्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावायच लागतो आणि तो आम्हाला उत्तर देतो. सैतानाचे भेद, संकल्प, आजार, समस्या, दुःख, निंदा, अवहेलना, त्रास देणं सगळं तो नष्ट करतो आणि आम्हाला विजय देतो. कारण तो विजयी परमेश्वर आहे. तो यहोवानिसी आहे. तो यहोवानिसी विजयाचा झेंडा तो आमच्यामध्ये राहतो. तो जेव्हा रोहे आहे, जेव्हा रोफिका आहे, तो आरोग्य देणार आहे. तो आमच्यामध्ये राहतो. त्याला बसलेल्या फटक्यांनी त्याच्या नावामध्ये, त्याच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. तो आमच्यामध्ये राहतो. आम्ही ज्यावेळेला त्याच्या नावात प्रार्थना करतो ती प्रार्थना ऐकली जाते. माझ्या प्रियांनो, खचून जाऊ नका. तो न्यायाधीश दुष्ट होता, कपटी होता, देवाला न भिणारा होता. तरी देखील ती विधवा जी निराश्रित होती, जी विकल होती, असह्य होती, तिची प्रार्थना त्याने ऐकली. तिची विनंती त्याने मान्य केली. तिची कुरकुर मान्य केली. जर हा अन्याय न्यायाधीश करू शकतो तर आमचा परम पवित्र परमेश्वर, त्याने आम्हाला घडवलेला आहे, जो आमची नीतिमत्ता आहे आणि जो आमचा परमेश्वर आहे, तो आमची प्रार्थना ऐकेलच ऐकेल. आपण गुडघ्यावर येऊया, आपल्या हात वरती उचलूया. आमची समस्या कोणती असू दे, कोणताही प्रॉब्लेम असू दे, आपल्या हात वरती, गुडघ्यावर या, गुडघ्यावर या. आपल्या आमेन, आमेन. आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। तेरी आत्मा में शांति आनंद देता है, जान से भी प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे, मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम भी। प्रार्थना करो, आराधना करो, अच्छा है कितना भला है। प्रार्थना करो, आराधना करो, अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, होते ये सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, होती है सारे बंधन। प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है। प्रार्थना करो, आराधना करो, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा,
हमेशा छुटकारा पाए हम सब। Amen, amen. Hallelujah. Oh, Yaraba Sharaba. Oh, Nilara Yatina. Oh, Nilaba. Oh, Yaraba. Oh, Nilara Sharaba. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर उतरवून येत आहे. स्वीकारा त्याचं सामर्थ्य. तो सगळी बरोबर तोडून येशूच्या नावात. सगळी बरोबर तुमचीच जात आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आज तुम्हाला मिळत आहे. हालेलुया. त्याच्या आत्म्याने त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरत आहे. भरत आहे त्याचं सामर्थ्य. स्वीकारा 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 स्वीकारा. त्याचं कार्य पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्या जीवनात होऊ द्या, होऊ द्या. त्याचा अग्नी तुमच्यावर उतरवून येत आहे. अग्नीचा सामर्थ्य उतरवून येत आहे. हालेलुया. मला तो तुम्हाला स्पर्श करत आहे. त्याचं तेज तुमच्यावर उतरवून येत आहे. बाबा शरावा प्रार्थनेचं उत्तर येशू ख्रिस्त देऊ शकतो आणि तो कार्य करत आहे तुमच्या जीवनात. तुझ्याशिवाय काय आहे? तो माझ्यामध्ये आहे. Amen, amen. उत्तर गोष्टीची वाट तुम्हाला पडू देणार नाही. परमेश्वर तुमचा सहारा आहे. परमेश्वर तुमचा सर्वस्व आहे. मागा तो तुम्हाला स्पर्श करत आहे. स्पर्श करत आहे.